नमस्कार इष्टा फॅमिली. मी आज चाललो आहे सातारहून म्हसवडला, कारण आज आहे पौर्णिमा. खूप दिवसापासून माझी इच्छा होती की पौर्णिमा करायची, आणि आज हा फायनल दिवस आलेला आहे. तर चला, हा आहे भाद्रगड. भाद्रगडापासून म्हसवड खूप लांब आहे. मी फर्स्ट टाईम सातारहून म्हसवडला चाललेलो आहे, त्यामुळे बघू आता. गरम तर खूप होतं आहे, डोळे चणचण आल्यात, आणि मला गॉगल घ्यायची खूप आवश्यकता आहे, कारण पुढचा प्रवास मी करू शकत नाही. आणि गोंदियामध्ये मी स्टॉप घेतला आणि गॉगल घेतला, आणि पुढचा प्रवास करण्यासाठी मी तयार राहिलो. तर चला, व्हिडिओ करण्यासाठी, शूट करण्यासाठी कोण नाही आहे. मी एकटा शूट करतो आहे, गाडी पण मीच चालवतो आहे, आणि फर्स्ट पौर्णिमा आणि फर्स्ट व्लॉग आहे, त्यामुळे सुरुवात काहीतरी नवीन करावं म्हणून करतो आहे. तर चला, जरा घसा बी कोरडा पडला आहे, गार काहीतरी प्यावं म्हणतो आहे, पुढे काय मिळते का बघतो. तर फायनली मी उसाचा रस घेतला, झाडाखाली निवांत बसलो, जरा बरं वाटलं, आणि मी पुढच्या प्रवासाला निघतो. तर फायनली मी पोचलो आहे म्हसवडमध्ये, आणि माझ्या मनाला इतकं बरं वाटलं की नाथ महाराजांच्या मंदिराजवळ आले. फर्स्ट पौर्णिमा माझी. तर चला, सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. नाथ महाराजांसाठी हार, जोगेश्वर मातेसाठी हार घेतलेला आहे. फर्स्ट पौर्णिमा आहे. तर हे आहे नाथ महाराजांचं मंदिर, आमचे कुलदैवत. तर फायनली मी आज मंदिरामध्ये चाललो आहे, आणि गर्दी मिडियम आहे. मिडियम म्हणजे तरी बऱ्यापैकी आहे. मी दुपारी आलो ना, त्यामुळे माणसं उन्हाची बाहेर निघत नाहीत. तर पुढे फर्स्ट टाईम माझी पौर्णिमा आहे. तर चला बघू पुढे किती गर्दी दिसते. तरी पण नाही, थोडी पण माणसं आहेत. तर मी जवळजवळ आलेलो आहे. तर गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे, आणि मनाला खूप बरं वाटायला आलं आहे. तरी खूप जवळ यायला आले ना नाथ महाराजांच्या. तर मागे बघितलं तर खूप गर्दी वाढली, की हळूहळू माणसं वाढत चालली आहेत. तर फायनली मी जवळ आलो, आणि गाभाऱ्यात पोचून नाथ महाराजांचं दर्शन घेतलं, पण व्हिडिओ शूट करू शकलो नाही. पण पुढच्या व्लॉगमध्ये व्हिडिओ शूट करीन. हे फर्स्ट व्लॉग आहे माझा, त्यामुळे थोडाफार चुका झाल्या. तर चला, मी निघालो माझ्या गावी. तर काही चुका झाल्या असतील तर पुढच्या व्लॉगमध्ये सुधारीन. तर सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुढचा व्लॉग पुढच्या पौर्णिमेला.